नमस्ते. सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर चला आज आपण बनवूया मस्त असा स्पंजी एकदम ढोकळा, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने, कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये होणारा हा ढोकळा करायला एकदम सोपा आहे आणि खायला एकदम टेस्टी. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, इथं मी बेसन चाळून घेतलेले. तर आपण या वाटीने मोजूनच बेसन घ्यायचं आहे. इथं आपण 1.5 वाटी बेसनपासून हा बनवलेला आहे, रवा वगैरे काही घातलेलं नाही. इथं 1.5 वाटी बेसन घेतलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून, मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण आज फिरवून घेणार आहोत आणि कुकरमध्ये हा ढोकळा बनवणार आहोत. तर थोडंसं अद्रक घातलेले, 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि 2 चमचे लिंबू रस घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं, 2 चमचे साखर घालायची आणि आता चिमूटभर हळद घालायची. हळद अगदी कमीच घालायची. आणि आता आपण ज्या वाटीने बेसन मोजून घेतलं त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे. 1.5 वाटी बेसनसाठी 1 वाटी पाणी वापरायचं. पाणी घालायचं आणि मिक्सरला चांगलं बारीक फिरवून घ्यायचं आहे मस्त. हे पहा, अशा पद्धतीने झालेलं आहे आपलं बॅटर तयार. तर आता हे एका डब्यामध्ये ओतून घेऊ. डब्याला तेल लावून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता 1 इनोची पुडी घालणार आहोत. इनो टाकायचा, थोडंसं पाणी टाकायचं वरून आणि छान मस्त हलवून घ्यायचं 1 मिनिट. इनो घातल्यानंतर बघा आत्ताच पीठ किती छान मस्त फुगलेले. थोडासा डब्बा आपण असा टॅप करून घेऊ. कुकर ठेवलेला आहे गॅसवर. 1 ग्लास पाणी घातलेले, पाणी छान उकळलेले. मध्ये स्टँड ठेवायचा एक उंच आणि त्याच्यावर हा डब्बा ठेवून द्यायचा. कुकरची जी शिट्टी आहे ती काढून घ्यायची आणि परफेक्ट 20 मिनिट हा ढोकळा वाफवून घ्यायचा. आता चला आपण तोपर्यंत इकडं फोडणी करून घेऊ. तर 2 चमचे तेल घातलेले. तेल थोडं जास्त घालते कारण ह्याच्यामध्ये ढोकळा बनवताना तेल घातलेलं नाही, त्याच्यामुळं 2 चमचे तेल घेतलेले. त्याच्यामध्ये मोहरी घालायची, नंतर थोडेसे हिरव्या मिरच्याचे तुकडे घालायचे. अगोदरच आपण हिरवी मिरची घातलेली आहे. थोडंसं चवीनुसार मीठ आणि साखर घालायची आणि थोडंसं अर्धी वाटी पाणी घालून ही फोडणी छान मस्त उकळी येऊ द्यायची ह्याला. तोपर्यंत आपला हा ढोकळा वाफवून झालेला आहे. मस्त झाकण काढून घ्यायचं आणि आता बघू आपण आपला ढोकळा शिजला आहे का. चाकू ह्याच्यामध्ये टाकून बघायचं, अजिबात काहीसुद्धा लागत नाही चाकूला. एकदम मस्त परफेक्ट झालेला आहे बघा ढोकळा. आता काढून घेऊ डबा आणि एक झाकण पालतं टाकून त्याच्यामध्ये ढोकळा काढून घ्यायचा आहे. तुमच्याकडं चौकोनी ट्रे वगैरे असेल तर त्याच्यात बनवला तरी चालेल. किती छान मस्त झाला आहे बघा. आता कट करून घ्यायचं आहे. ह्याच्यावरून तुम्हाला समजत असेल किती मस्त स्पंजी झालेला आहे, एकदम मस्त मऊसूत. हे पहा किती छान आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता जी फोडणी करून घेतलेली आपण ते ह्याच्यावर घालून घेऊ. लहान मोठे जसं तुम्हाला आवडते तसं कट करू शकता तुम्ही. आणि हा मस्त आपला रेडी झालेला आहे ढोकळा.